कुमारी रुच्या बाहुबली संगू शटे इयत्ता दुसरी. आपल्या समोर आज विषय मांडते माझ्या जीवनातील आदर्श व्यक्ती महिला आई. आई माझा गुरु, आई कल्पतरू, संख्याचा सागर, आई माझी. आई म्हणजे साक्षात ईश्वरच. आई ही आपली पहिली गुरु असते. आईच्या कुशीत गेल्यावर जी मायाची ऊब असते ती कुठे मिळत नाही. आई एक मन भंडार असते. तिच्या जवळ गेल्यावर सर्व गोष्टी मिळतात. आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. माझे पहाटे लवकर उठते, स्वयंपाक पाणी करून मला शाळेत जाण्याची तयारी करते. दिवसभर खूप काम करते. मी शाळेतून परत येण्याची आतुरतेने वाट पाहते. माझी एक चांगली मैत्रीण आहे. ती माझ्यावर उत्तम संस्कार करते, जसे की खरे बोलणे, सहकार्य करणे, मोठ्यांचा आदर करणे. मी किती स्वतःला भाग्यवान समजते, कारण मला अशी सुंदर आई मिळाली आहे. मला माझी आई खूप खूप आवडते. खरंच आई खूप काही असते. खरंच आई काय असते? खरंच आई काय असते? दुधावरची शान असते, वासराची गाय असते आणि लंगड्यावरची पाय असते. आई अविश्रांत काम करणारी मशीनच आहे. ती कवत थकत नाही, कवत दमत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात वेदविषयक आपले पालकच असतात. श्यामच्या आईने श्यामला जीवनातील चांगले वाईट यातले फरक सांगितले आहे. जगामध्ये आई विषयावर हजारो कविता, गोष्टी, लेखन, पुस्तके वाचायला मिळतात. महात्मा गांधी म्हणून गेले आहेत, एक आई 100 शिक्षकांचे काम करते. महात्मा गांधी म्हणून गेले आहेत, एक आई 100 शिक्षकांचे काम करते. आई एक विद्यापीठ आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता हे सारे जन्मदाती पुढे कनिष्ठ आहेत. म्हणून तर जग जिता सिकंदरालाही मातीची ओढ लागली होती. कुणा पुढे न झुकलेला न वाकलेला, जग जिंकण्याचे महत्व असणारा सिकंदर आईपुढे नतमस्तक झाला होता. हिंदवी स्वराज निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जीवनात आईला सर्वश्रेष्ठ स्थान होते. म्हणूनच आई किती श्रेष्ठ आहे हे समजतं. समुद्राची शाई, हिमालयाची लेखणी, आकाशाचा कागद करून आईचे गुणगान लिहायला बसलो तर आईची माया लिहून संपणार नाही. तुम्ही पैसे कमवण्याच्या नादात आई वडिलांना विसरून शकता. तुम्ही किती मोठे व्हा, जग जिंका, तुमची आई तुमच्या बरोबर नसेल तर सगळं निरर्थक आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. A mother is such person who can play the role of everyone, but only mother can play the role of mother. म्हणजेच आई अशी व्यक्ती असते जी प्रत्येकाची भूमिका निभावू शकते, पण आईची भूमिका फक्त आणि फक्त आईच निभावू शकते. जाता जाता माझ्या आईसाठी 2च ओळी. स्नेह सजी ममता से बरी, माँ तो बस माँ होती है, माँ तो बस माँ होती है. हम बच्चों पर बचपन से ही लाड प्यार बरसाती है, हम बच्चों पर बचपन से ही लाड प्यार बरसाती है. हम सब कुछ गलत करें तो प्यार से समझाती है, हम सब कुछ गलत करें तो प्यार से समझाती है. तब भी ना सुधरे तो खस के रपट देती है, तब भी ना सुधरे तो खस के रपट देती है. खुद ही मार देने पर कोने में जाकर रोती है, खुद ही मार देने पर कोने में जाकर रोती है. स्नेह से सजी ममता से भरी, माँ तो बस माँ होती है, माँ तो बस माँ होती है. श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे. स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे.
तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता। प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद।